नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्व? मजेत ना? मजेत तर असायलाच हवं. हा आहे बासुमती राईस. या ठिकाणी आपण 2 वाटी वापरलेला आहे. आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता 2 ते 3 पाण्याने आपण स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण खडा मसाला घालणार आहोत. तांदळाच्या मिश्रणामध्ये खडा मसाला घालून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. 1 चमचा या ठिकाणी आपण मिठाचा वापर केलेला आहे. त्यानंतर मिश्रण पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपण 1 चमचा इतकं तूप वापरणार आहोत. त्या मिश्रणामध्ये ढवळत ढवळत अशा पद्धतीने आपण तूप देखील वापरून घ्यायचं आहे. आता तयार झालेल्या मिश्रणाचा आपल्याला 3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. 3 शिट्या झाल्यानंतर आपल्याला कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने आपला राईस तयार झालेला आहे. गॅसवर मध्यम आचेवर कढईमध्ये 3 चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे वापरणार आहोत. त्यानंतर 3 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत आणि 1 वाटी आपण बारीक चिरलेला कांदा वापरायचा आहे. कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हिरव्या मिरच्या घालून कच्चा वास जाईपर्यंत छानसं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता आपला कांदा छानसा भाजला गेलेला आहे. त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी बारीक चिरलेला टमाटर घातलेला आहे. तो सुद्धा चांगला मऊसूत होईपर्यंत अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनटं लागली मला या ठिकाणी मिश्रण भाजायला. त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं गाजर घालायचं आहे. शिमला मिरची देखील वापरायची आहे. भाज्या या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता. त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कोबी देखील वापरलेला आहे. या ठिकाणी तुम्ही फ्लावर वापरला तरी उत्तमच होईल. आणि त्यानंतर बारीक काप केलेला बटाटा या ठिकाणी वापरायचा आहे. या ठिकाणी मी भाज्यांचं प्रमाण 1 वाटी इतकं घेतलेलं आहे. आता मिश्रण पूर्णपणे आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता मध्यम आचेवर आपल्याला सतत अशा पद्धतीने परतत राहायचं आहे. हा ना अतिशय चविष्ट, सुगंधी आणि झटपट होणारा पदार्थ आहे. आपण जो सणासुदीला देखील करतो आणि रोजच्या जेवणात देखील वापरला जातो. या ठिकाणी आपण भाज्यांच्या दुप्पट मटार वापरलेला आहे. आता मटारचा सीझन आलेला आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात मटार उपलब्ध आहे. या ठिकाणी आपण मटार वापरलेले आहे ते मटार एकदम ताजे आहेत. आणि सर्व मिश्रण आपल्याला पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे. टोटल मध्यम आचेवर मला 5 ते 6 मिनटं लागली भाज्या शिजायला. शिजत असताना त्याच्यावर झाकण घालून घ्या आणि अधूनमधून अशा पद्धतीने परतवून घ्यायचं आहे. 2 ते 3 वेळा मी अशा पद्धतीने परतवून घेतलं आणि भाज्या पूर्णपणे शिजल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला वापरलेला आहे. 1 चमचा तूप वापरलेलं आहे. तुम्ही तुपाऐवजी या ठिकाणी तेलाचा देखील वापर केला तरीही चालेल. त्यानंतर धना पावडर वापरायची आहे आणि आपण घरगुती बेडगी मिरचीचं लाल तिखट वापरलेलं आहे. आता मिश्रण एकजीव करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेला भात ॲड करायचा आहे. हा भात इतका सुटसुटीत होतो ना की विचारू नका. एकदम खायला रुचकर आणि चविष्ट असा आपला मटार भात आता तयार होणार आहे. आता मिश्रण छानसं एकजीव करून घ्या आणि नीटसं मिश्रण परतवून घ्यायचं आहे. वरून थोडीशी हळद घालू शकता. त्यामध्ये हळद घातल्यानंतर पुन्हा एकदा मिश्रण अशा पद्धतीने परतवून घ्यायचं आहे. मिश्रण पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने केलेला मटार भात चवीला कुकरमध्ये शिजवलेल्या भातापेक्षा एकदम चविष्ट लागतो आणि आपल्याला त्याचे मॅनेजमेंट करणंही अत्यंत सोयीस्कर होऊन जातं. अशा पद्धतीने मी बऱ्याच वेळेला मटार भात बनवते आणि तो सगळ्यांना खूप आवडतो. लहान मुले देखील आवडीने खातात. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. हा भात साजूक तुपाबरोबर देखील खाऊ शकता आणि गरमागरमच छान लागतो. हा कढी, रायता आणि लोणच्यासोबत देखील अतिशय चविष्ट लागतो. झटपट आणि हेल्दी असा भात आपला तयार झालेला आहे. ही रेसिपी एकदा आवर्जून ट्राय करा. धन्यवाद.